मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्राझील मधील वनस्पतींचा अभ्यास केला. या व्हिडिओमध्ये आपण भारतातील वनस्पतींचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी एक मागील प्रकरणावरचा आढावा घेऊ, म्हणजे तुम्हाला या प्रकरणात लगेच समजेल. भारताची प्राकृतिक रचना उत्तरेला उत्तुंग अशा हिमालयाच्या पर्वत रांगा आहेत. त्यानंतर पूर्वेला पूर्व घाट आहे, पश्चिमेला पश्चिम घाट आहे, उत्तर भारतीय मैदान आहे आणि द्वीपकल्पीय पठाराच्या वायव्येला अरवली पर्वत आहे. या अरवली पर्वताचाही हवामानावर परिणाम झालेला दिसून येतो. म्हणून पश्चिम घाटाच्या पश्चिमेला प्रतिरोध पर्जन्य पडतो, तर पठाराचा भाग जो आहे म्हणजे पश्चिम घाटाच्या पूर्वेकडचा जो पठाराचा भाग आहे तिथे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. त्या ठिकाणी सरासरी पाऊस पडतो. त्यानंतर हे निवृत्त मान्सून वारे अरवली पर्वताला समांतर वाहतात, म्हणून अरवली पर्वताच्या पश्चिमेला पाऊस पडत नाही, तोही पर्जन्य छायेचा प्रदेश येतो, म्हणून तिथे कमीत कमी पाऊस पडतो. हिमालयाला निवृत्त मान्सून वारे अडवले जातात, म्हणून तिथेही प्रतिरोध पर्जन्य पडतो. म्हणून हा सगळा सरासरी विचार जर केला तर जिथे पाऊस कमी आहे तिथे वनस्पती कोणत्या स्वरूपाच्या असतील, जिथे प्रतिरोध पर्जन्य पडेल तिथे कोणता वने असतील. त्यानंतर द्वीपकल्पीय पठारावर पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, म्हणून त्या ठिकाणी कोणते वृक्ष असतील. तसंच गारो खासी जयंतिया हा पूर्वांचलच्या भागामध्ये काय वनस्पती जीवन असेल याचा अंदाज आपल्याला लगेचच बांधता येईल. एवढं तर नक्की सांगता येतं का भारत हा मान्सून हवामानाच्या प्रकारांमधला प्रदेश आहे, हवामानाचा प्रदेश आहे. त्यामुळे तिथील वनस्पती जीवन कसं आहे हे आपण अभ्यासणार आहोत. या प्राकृतिक आणि हवामानाच्या आधारावरती हे आपण प्रकार भारतातल्या वनस्पती जीवनाचे प्रकार पाडलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे, भारतातील वनांचे खालील प्रकार पडतात. सदाहरित वने. आता सदाहरित वने जिथे पावसाचं प्रमाण जास्त आहे तेथे तुम्हाला वने दिसतील. मग ब्राझीलमध्ये ब्राझीलच्या उत्तरेला सदाहरित वन आहे, तर भारतामध्ये पश्चिम घाटाच्या पश्चिमेला सदाहरित वन आहे, कारण त्या ठिकाणी 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पर्जन्य पडतो, भरपूर सूर्यप्रकाश आहे, अशा भागात सदाहरित वन आढळतात. मग या वनस्पतींचं वैशिष्ट्य काय आहे? या वनातील वृक्षांची पाने रुंद हिरवीगार असतात. या झाडाचे लाकूड कठीण व टिकाऊ असते. उदाहरणार्थ मोहगनी, रबर, सीस इत्यादी वनस्पती असतात. अनेक आता सदाहरित म्हटल्यानंतर पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे येथे तुम्हाला ह्या वृक्षांवरती वेली सुद्धा भरपूर वाढलेल्या दिसतील, म्हणून ही वन घनदाट होतात. हे लक्षात, म्हणजे या वनांमध्ये जैवविविधता सर्वाधिक आढळते, हे लक्षात घ्यायचं. दुसरा प्रकार जो आहे भारतामधला तो म्हणजे पानझडी वने. आता पानझडी वने मी तुम्हाला कुठे सांगितली? जेव्हा हे वारे पश्चिम घाट ओलांडून पूर्वेकडे द्वीपकल्पीय पठारावरती येतील त्यावेळेस त्यांच्यामध्ये बाष्पधारण क्षमता वाढेल आणि पाऊस देणार नाही, म्हणून तो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. त्या ठिकाणी 1000 ते 2000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. अशा प्रदेशात पानझडी वने आढळतात. कारण आपला जो देश आहे हा उष्ण कटिबंधामध्ये येतो. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पाऊस पडतो, तर बाकीचे वर्षभर कोरडा आणि उन्हाळी ऋतू असतो. त्यामुळे
हे वृक्ष, पानझडी वृक्ष किंवा ह्या पर्जन्यछायेतील वृक्ष उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपली पानं गाळून टाकतात, पानं झाडतात. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग मर्यादित केला जातो आणि मग खोडातलं पाणी टिकून असतं आणि म्हणून या वनस्पती भर उन्हाळ्यातही तग धरून असतात. हे ह्या वृक्षांची वैशिष्ट्य आहे. कारण पानं जर असतील तर बाष्पीभवनाचा वेग जास्त होईल. म्हणून हे काय करतात, उन्हाळा आला की सगळं पर्णहीन होऊन जातात, आता बाष्पीभवन होणार नाही. म्हणून या वनस्पतींमध्ये एक अनुकूल करून घेण्याची किंवा अनुकूल होण्याची क्षमता असते. त्यामुळे या ठिकाणी पानझडी वने दिसतात. त्यामध्ये काय काय आहे बघा, साग आहे, बांबू आहे, वड आहे, पिंपळ आहे इत्यादी वनस्पती या वनांमध्ये आढळतात. आता बघा, मी प्रतिरोध पर्जन्य पश्चिम घाटाच्या पश्चिमेला पडतो, तिथे सदाहरित वन सांगितले आणि जिथे पावसाचं प्रमाण कमी आहे 1000 ते 2000 मिलीमीटर इतकं आहे, तिथं पानझडी, तिथं द्वीपकल्पीय पठार सांगितलं. आता जो अरवली पर्वताचा पश्चिम भाग आहे, मग त्यामध्ये गुजरातचा काही भाग असेल, राजस्थान काय असेल आणि पंजाबचा दक्षिणेकडचा काही भाग असेल, अशा ठिकाणी ही काटेरी झुडपाची वने दिसतात. कारण इथे पाऊस का कमी पडतो, कारण अरवली पर्वताची जी डायरेक्शन आहे ती दक्षिणोत्तर आहे आणि मग हे नैऋत्य मान्सून वारे आले की त्या अरवली पर्वताला समांतर वाहतात. म्हणून तो अरवली पर्वत पार करून पश्चिमेकडे हे वारे जाताना कोरडे होतात, तिथे तापमान वाढतं, त्यांची बाष्पधारण क्षमता वाढते, त्यामुळे तिथे पर्जन्य कमी, अत्यंत कमी. मग अशा ठिकाणी अगदी तिथं थरच वाळवंट आहे. मग ह्या वाळवंटामध्ये तग धरतील अशाच वनस्पती असतील, त्या वातावरणाला सूट होईल अशाच वनस्पती असतात. मग त्याच्यामध्ये काय काय असतं तर काटेरी व झुडपवन असतात. आता या काटेरी झुडपवनांची मुळं जी असतात ती खोलवर गेलेली असतात. का खोलवर गेलेली असतात? पाण्याच्या शोधार्थ खोलवर गेलेली असतात. आणि कॅक्टस सारखी वनस्पती जर असेल, बाभूळ जर असेल, याला काटे असतात. या काट्यांमधनं बाष्पीभवनाचा वेग मर्यादित केला जातो आणि म्हणून हाय टेम्परेचरला सुद्धा ह्या वनस्पती तग धरून तिथे असतात. म्हणून खैर, बाभूळ, खेजडी तसेच कोरपड, घायपड आणि निवडून, त्याला आपण निवडून या प्रकार त्या ठिकाणी आढळतात. कॅक्टस म्हणतो आपण त्याला. या वनस्पती त्या ठिकाणी आढळतात. त्याच्यानंतर पुढचा प्रकार जो आढळतो खारफुटीची वने. आता खारफुटीची जी वनं आहे ना, ही किनाऱ्यालगत. आता किनाऱ्यालगत काय होतं की नद्यांचे मुख असतात, त्या ठिकाणी गाळाचं संचयन झालेलं असतं. भरतीच्या वेळीच पाणी त्या मुखाशी थोड्याफार प्रमाणात त्या संचयनामध्ये साठतं, दलदल तयार होते आणि ही दलदल तयार झाल्यानंतर तिथे खाड्या, खांजणं तयार होतात आणि मग तिथे क्षारयुक्त मृदा तयार होते आणि त्यातल्या त्या किनाऱ्यावरचं दमाट हवामान असतं. आणि हे प्रकार, हे हवामानाचा प्रकार, या जमिनीचा प्रकार समुद्रकाठच्या वनांना सूट होतं आणि म्हणून त्या ठिकाणी समुद्रकाठची वनं आढळतात. म्हणजे समुद्रकाठच्या वनांना ही अनुकूल परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून समुद्रकाठची वनं ही किनाऱ्यालगत आढळतात. त्यांना सुंदरीची वनं किंवा खारफुटीची वनं असं सुद्धा म्हणतात. आता याच्या लाकडाचं वैशिष्ट्य असं असतं, हे तेलकट असतं. काय असतं? तेलकट असतं, हलकं असतं आणि टिकाऊ असतं. म्हणून हे सुद्धा आर्थिक दृष्ट्या थोड्याफार प्रमाणात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण आता बघा, मी सदाहरित वनं घेतली, पानझडी वनं घेतली, काटेरी वनं घेतली, त्याच्यानंतर समुद्र किनाऱ्यावरची खारफुटीची घेतली. पण त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे हिमालयीन वने. आता हिमालयामध्ये उंचीनुसार वन बदलत जातात, उंचीनुसार. आता हाय म्हणजे
अति उंचीवर गेल्यानंतर तिथे एकदम लो टेम्परेचर होतं आणि लो टेम्परेचर जर असेल तर तिथे -40 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असतं. तिथं हिमवर्षाव होत असतो. वर्षातला बराचसा काळ बर्फाच्छादित असतो. म्हणून तुम्हाला अति उंचीवर फुलांसारख्या वनस्पती त्या ठिकाणी दिसतील. म्हणजे ते हंगामी फुलझाड असणारी वनं तिथे दिसतील. मध्यम उंचीवर जर तुम्ही आले हिमालयाच्या, जिथे प्रतिरोध पर्जन्य पडतो त्या ठिकाणी पाईन, देवदार, फर अशा सूचिपर्णी वृक्षांची वनं आढळतात मध्य हिमालयामध्ये. त्याच्यानंतर पायथ्यालगत जर आलात तर तुम्हाला तिथे मिश्र वनं दिसतील. पानझडी वृक्ष थोड्याफार प्रमाणात दिसतील. त्यानंतर देवदार वगैरे यासारखेही त्या ठिकाणी वनस्पती आपल्याला दिसून येतील. त्याला मिश्र वन म्हणतात पायथ्याजवळ. म्हणजे सूचिपर्णी पण आणि पानझडी पण असे दोन्ही स्वरूपाचे मिश्र त्या ठिकाणी असतात. या वनात साल वृक्षांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. कुठल्या? पायथ्यालगतच्या मिश्र वनांमध्ये. हे लक्षात घ्या. बघा मग आता काय केलं मी, जिथे सदा प्रतिरोध पर्जन्य पडतो 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो, मी तिथं सदाहरित वनं सांगितली. आणि द्वीपकल्पीय पठारावर 1000 ते 2000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो, तिथे मी तुम्हाला पानझडी वृक्ष सांगितली. आणि अरवली पर्वताच्या पश्चिमेच्या भागामध्ये जिथे अत्यल्प पाऊस पडतो त्या ठिकाणी काटेरी झुडपी वनं मी त्या ठिकाणी सांगितली. मग तिथे खैर असेल, बाभूळ असेल, जोखड असेल, त्यानंतर निवडुंग असेल, ह्या वनस्पती त्या ठिकाणी सांगितल्या. त्याच्यानंतर समुद्रकाठच्या वनांवर आलो, तिथं सुंदरीची वनं किंवा त्याला समुद्रकाठची वनं असंही म्हणतात. ते तेलकट हलकं असं त्या ठिकाणी टिकाऊ लाकूड असतं, हेही त्या ठिकाणी वैशिष्ट्य सांगितले. त्याच्यानंतर मग हिमालयाच्या उंचीनुसार 3 प्रकार सांगितले. अति उंचीवर जिथे हिमवर्षा होतो तिथं फुलझाडं सांगितली. मध्य हिमालयात सूचिपर्णी वृक्ष सांगितली. आणि पायथ्यालगत त्या ठिकाणी सूचिपर्णी, पानझडी आणि साल हे वृक्ष त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा, आता ही सूची वाचा. सदाहरित वन कोणता भाग आहे तो लगेच तुम्हाला दिसेल. पानझडी वन कुठे आहे? हा सबंध पानझडी वनांचा भाग आहे. हिमालयीन वने कुठे आहे? तर हा पट्टा हिमालयीन वनांचा आहे. समुद्रकाठची वन कुठे आहे? हा एक भाग सांगितला समुद्रकाठच्या वनांचा. हा इथे एक भाग सांगितला. म्हणजे पूर्व किनारपट्टीवर ही समुद्रकाठची वन आहे. याच्यावरनं प्रश्न जरी विचारले, नकाशा वाचन करून खालील प्रश्नांची किंवा नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरं द्या. मग सदाहरित वन कुठे आढळतात? सदाहरित वनांच्या प्रदेशामध्ये किती मिलीमीटर पाऊस पडतो हेही विचारलं तरी आपण सांगू शकतो. समुद्रकाठची वन भारताच्या कोणत्या किनारपट्टीवर आहे हेही त्या ठिकाणी सांगून ठेव. उष्ण वाळवंटामध्ये कोणत्या स्वरूपाच्या वनस्पती आढळतात यासारखे प्रश्न विचारले तरी उत्तर देता आले पाहिजे, हे लक्षात घ्या. मग आता मी तुम्हाला 2 प्रकार म्हणजे ब्राझीलची पण वनस्पती सांगितली. ब्राझीलचं सदाहरित कुठे आहे, त्याच्यानंतर सॅव्हाना कुठे आहे ग, त्याच्यानंतर पंपास कुठे आहे, पानझडी वृक्ष कुठे आहे हेही सांगितले आणि भारतातले हेही सांगितले. मग मला आता तुम्ही आपण थोडक्यात त्या ठिकाणची ह्या वनस्पतींच्या बद्दलची तुलना करून टाकू. ब्राझील आणि प्रश्न नीट ऐका, प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनस्पती किंवा वन प्रकारातील फरक सांगा. एकदम सुरुवात दिसून झाली पाहिजे. कोणत्याही प्रदेशाची, कोणत्याही देशाची वन ही तेथील हवामानावर अवलंबून असते. ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय हवामान असल्यामुळे त्या ठिकाणी उष्ण हवामान असल्यामुळे हवेमध्ये उष्ण आणि दमटपणाही मोठ्या प्रमाणावर आहे. आणि ब्राझील हा विषुववृत्तावर असल्यामुळे सूर्यकिरण वर्षभर लंबरूप पडतात. त्याचबरोबर बाष्पीभवनाचाही वेग मोठ्या प्रमाणावर असतो. म्हणून आर्द्रपर्जन्य अभिसरण प्रवाह
अभिसरण पर्जन्य मोठ्या प्रमाणावर पडतो, म्हणून तेथे सदाहरित वन आढळतात. तर सदाहरित वन आढळतात. हा सदाहरित वन. आता भारताचा मुद्दा घेऊया. भारतामध्ये जिथे 2000 मिलीमीटर पेक्षाही जास्त पर्जन्य पडतो त्या ठिकाणी सदाहरित वन आढळतात. त्याच्या अगोदर एक मुद्दा सांगू शकता. कोणता? मी इकडे जसं सांगितलं उष्णकटिबंधामध्ये येतो, उष्णकटिबंधीय हवामानात प्रकार आहे. तर भारतामध्ये मान्सून आहे. भारतामध्ये पश्चिमी किनारपट्टीवर 2000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो, म्हणून त्या ठिकाणी सदाहरित वन आढळतात. ब्राझीलच्या अति दक्षिणेकडे जर आला किंवा दक्षिण ब्राझियामध्ये जर आलो, अति दक्षिणेकडे नाही, साधारणतः मकर वृत्ताच्या पलीकडे, तिथे जर आलो त्याला दक्षिण ब्राझील म्हणतात. त्या ठिकाणी सॅवाना हा वन प्रकार आढळतो. त्याच्यानंतर ब्राझीलच्या अति दक्षिणेला जर आलं तर तिथे पंपाज गवताळ प्रदेश आढळतो. मग इकडे भारतामध्ये काय सांगू शकतो आपण? गंगेचं मैदान, आसामचा पूर्व भाग, किनारपट्टीचा प्रदेश काही, इथेही सदाहरित वन आढळतात. त्याचप्रमाणे पश्चिम किनारपट्टीवरही आढळतात असं त्या ठिकाणी आपण सांगू शकतो. ईशान्येकडे, कोणाच्या? ब्राझीलच्या ईशान्येकडे काटेरी स्वरूपाचे वन आढळतात, कारण ब्राझीलचा जो उच्चभूमीचा ईशान्येकडचा भाग आहे तिथे काटेरी वन आढळतात. तिथे का पाऊस कमी पडतो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवर पानझडी वृक्ष आढळतात. तसं भारतामध्ये किनारपट्टीला सदाहरित वन आढळतात. गंगेचं मैदान आणि पूर्व मैदान इथेही सदाहरित वन आढळतात. आणि भारताच्या किंवा पश्चिम घाटाच्या पश्चिम किनाऱ्यावरही सदाहरित वन आढळतात. आणि पूर्व किनारपट्टीवर खारफुटीची वन, सुंदरीची वन, समुद्रकाठची वन असे हे प्रकार आढळतात. दोन्हीमधला फरक या ठिकाणी सांगायचा. आता भारताचा सर्वाधिक भाग, प्रश्न दुसरा, भारताचा सर्वाधिक भाग हा पानझडी वनांनी व्यापला आहे. कारण काय द्या? भारत देखील भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले असल्यामुळे वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे भारत हा उष्ण कटिबंधामध्ये येतो. भारताचा मान्सून हवामान हा प्रकार आहे. आणि नैसर्गिक जे आपण म्हणतो जून ते सप्टेंबर या महिन्यात पाऊस पडतो. बाकीचे सबंध वर्ष कोरडे जातात, कोरडा ऋतू जातात बाकीचे. त्यामुळे इथे त्या हवामानाला अनुकूल ह्या वनस्पती होऊन आपले उन्हाळ्याच्या सुरुवातीला पानं झाडून टाकतात, पर्णहीन होतात. त्यामुळे तेथे पानझडी वने आढळतात. आणि वर्षभर हवामान उष्ण असतं हे तुम्हाला मी सांगितलं. आणि असा प्रकार भारताच्या द्वीपकल्पीय पठार, तसंच काही उत्तरेकडचा भाग, काही हिमालयाच्या पायथ्याकडचा भाग प्रचंड मोठा भाग आहे. म्हणून भारतामध्ये सर्वाधिक जास्त पानझडी वने आढळतात. आता इथे एक अजून महत्वाचा प्रश्न बघा. काय महत्वाचा प्रश्न आहे? ब्राझील व भारतातील कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते? आता भारतामध्ये आणि ब्राझीलमध्ये कोणत्या पर्यावरणीय समस्या आहे? पहिली समस्या दोन्ही देशांचे मी सांगतोय, वन्य प्रजाती नष्ट होत आहे. आता वन्य प्रजाती नष्ट का होत आहे हे पहिलं काय? कारण सर्वात जास्त बेकायदेशीर या प्राण्यांची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. आणि त्याच्यामुळे अन्न साखळीमधला एक जरी प्राणी तो नष्ट झाला
ती प्रजात नष्ट जर झाली तर पूर्ण फूड चेन डिस्टर्ब होते आणि डिस्टर्ब झाल्यानंतर पूर्ण परिसंस्था ही धोक्यात येते. मग आपण उदाहरण पाहूया. भारतामध्ये हा चित्ता वाघ जो आहे तो नष्ट होत चालला आणि हा अन्न साखळीतला महत्वाचा प्राणी आहे चित्ता, आणि तोच नष्ट झाल्यामुळे पूर्ण परिसंस्था धोक्यात आली. मग परिसंस्था पूर्ण धोक्यात आल्यामुळे मग तृणभक्षक असो मांसभक्षक असो ही चैन सगळी डिस्टर्ब झाली आणि या सगळ्या प्रजाती नष्ट होत गेल्या काळाच्या ओघामध्ये. म्हणून सगळ्यात याच्यावर उपाय लगेचच इथं तस्करी थांबवली गेली पाहिजे. ही तस्करी जर थांबवली गेली तर प्राणी मारले जाणार नाही, परिसंस्था धोक्यात येणार नाही आणि मग ती टिकून राहील आणि बरोबर हे प्राणी वाढतील. याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. दुसरं वनीकरण. जंगल तोड मोठ्या प्रमाणावर. आता जंगल तोड मोठ्या प्रमाणावर ब्राझील मध्ये म्हणा किंवा भारतामध्ये म्हणा काय होतं, या ज्या आदिवासी जमाती आहे ना दोन्ही देशांमधल्या, या स्थलांतरित शेती मोठ्या प्रमाणावर करतात आणि स्थलांतरित शेती मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे हे जंगल खूप मोठ्या प्रमाणावर नष्ट होत. जंगल मोठ्या प्रमाणात नष्ट होतं. हे काय करतात, मग एक जंगलाचा तुकडा निवडायचा, क्षेत्र निवडायचं, त्याच्यावरच्या वनस्पती कापून टाकायच्या, त्याचा पालापाचोळा तिथंच ठेवायचा, तो जाळायचा, मग त्याच्यामध्ये ती राख मिसळणार, त्या मृदेची सुपीकता वाढेल आणि सुपीकता वाढल्यानंतर ही फक्त बी पेरतात. मग त्याचा कुठल्याही प्रकारचं देखभाल करत नाही. निसर्गाच्या सानिध्यामध्ये जेवढं पीक येईल तेवढं घेतात. एक वर्ष चांगलं पीक येतं, दुसऱ्या वर्षी त्याच्यापेक्षा कमी येतं, तिसऱ्या वर्षी परत थोडं कमी येतं, त्याच्यानंतर कमी होतं. एक वेळ अशी येते का ह्या जमिनीमधले घटक द्रव्य पिकांना आवश्यक असलेले ते पूर्णपणे नष्ट होतात आणि मग ही भूमी नापीक होते. मग ह्या आदिवासी जमाती परत दुसरा प्रदेश निवडतात वनांचा, तो तोडतात. अशामुळे ही शेतीमुळे हे वनप्रदेश, हे वनक्षेत्र ब्राझील मधले आणि भारतामधले खूप मोठ्या प्रमाणावर नष्ट होतात. मग ब्राझील मध्ये तिला रोका नावाने ओळखलं जातं, तर भारतामध्ये तिला झूम नावाने त्या शेती प्रकाराला ओळखलं जातं. मग ब्राझील मध्ये रोका स्थलांतरित शेती, तर भारतातली झूम शेती. हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रदूषण. आता प्रदूषण विविध कारण सांगता येईल तुम्हाला. विविध कारणांमुळे भारत आणि ब्राझील मध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतंय. मग नागरीकरण आलं, नागरीकरणानंतर औद्योगिक आलं, औद्योगिकरण आलं, औद्योगिकरणाला लागणाऱ्या सुसुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगल तोड होते आणि औद्योगिकरणामुळे कार्बन मोनॉक्साईड वातावरणात खूप मोठ्या प्रमाणावर सोडला जातो. हे सगळं प्रदूषण वाढलं आणि प्रदूषण वाढल्यामुळे या वनस्पती जीवनावर मोठा धोका निर्माण झालेला आहे. या 3 समस्या इथे सांगायच्या आहेत. परत दुसरा मी काय म्हटलं, ब्राझील आणि भारताला पर्यावरणीय समस्या. मी याच्यातच पोट प्रश्न असा काढला, ब्राझील व भारतातील वनांचा ऱ्हास होण्याची कारण कोणती. काय सांगितलं, भारत आणि ब्राझील मधील वनांचा ऱ्हास होण्याची कारण कोणती. मी याच्यात पहिलं कारण सांगेल, वाढते नागरीकरण. आता लोकसंख्या वाढते, लोकसंख्या वाढली की त्यांना निवासाची व्यवस्था आली. मग याच्यात गडबड काय होते, जेव्हा नागरीकरण वाढतं, नागरीकरणाचा विकास झाला की मग आता हे सगळं लोकसंख्या वाढीमुळेच होतं. लोकसंख्या वाढली म्हणजेच नागरीकरण, मग औद्योगिक विकास येतो आणि औद्योगिक विकास आल्यानंतर हे नवीन शहर उदयाला येतात. नवीन शहर उदयाला आली का त्या नवीन शहरांचा विस्तार होतो आणि हा विस्तार झाला की या शहरांना सुविधा पुरवाव्या लागतात. मग त्या सुविधांच्या संदर्भामध्ये नियोजन करावं लागतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. वृक्षतोड केली जाते. त्याच्यानंतर परत जे मी पहिलं पर्यावरण समस्यामधलं जे सांगितलं की स्थलांतरित शेती वनीकरण मध्ये जे सांगितलं ते इथं
दुसरं कारण म्हणजे स्थलांतरित शेती. मी स्थलांतरित शेती म्हणजे काय हे पूर्ण स्पष्टीकरण त्या ठिकाणी सांगितलेलं. मग ब्राझीलमध्ये रोका आणि भारतामधील झूम या शेतीमुळे मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र कमी होत आहे. परत एक भौगोलिक कारण मी इथे काढलं. ब्राझीलचा उत्तर भाग हा घनदाट अरण्यांनी व्यापलेला आहे. आता घनदाट अरण्यांनी उत्तर भाग, अहो तो विषुववृत्त जवळचा आहे. वर्षभर सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे म्हणजे हा सगळा अमेझॉन नदीचा भाग, अमेझॉन खोर हा पूर्ण पट्टा, असं म्हणूया पश्चिम पूर्व पर्यंत म्हणजे मुखापर्यंत, ज्यावेळेला तिला टेकॉन्टिक ही नदी येऊन मिळते तिथपर्यंत मुखापर्यंत हा भाग. इथे काय होतं, अभिसरण पर्जन्य पडतो, अरोह पर्जन्य पडतो. आणि ह्या क्षेत्राने जवळजवळ ब्राझीलचं 2/3 क्षेत्र व्यापलेलं आहे, 2/3. आणि त्यामुळे भरपूर पाऊस, भरपूर सूर्यप्रकाश, म्हणजे 3 पर्यंत भरपूर सूर्यप्रकाश, 3 नंतर प्रचंड पाऊस. त्यामुळे वनस्पतीला वाढायला अनुकूल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे घनदाट दिसेल. दुसरं असं आहे की पालापाचोळा पडून त्या वनांतली जमीन सुद्धा सुपीक होते आणि वेलीय प्रकार त्या ठिकाणी इतके वाढतात, प्रचंड वेल वाढतात. त्यामुळे ते अजूनच घनदाट होतं. आणि असा घनदाट, असा दुर्गम भाग मानवी वस्तीला अनुकूल नाहीये. त्यामुळे तिथे मानवी वस्ती विरळ आहे, म्हणजे मानवी वस्तीचा तिथे हस्तक्षेप नाही. त्यामुळे तिथे वन जी आहे ती घनदाट स्वरूपाची आहे. एवढं कारण आपल्याला सांगता येईल. आता दुसरं कारण, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ होत आहे. सरासरी आहे 6000-8000 मीटरवर -40 डिग्री इतकं तापमान आहे. कायम वर्षातला बराचसा काळ ती जमीन बर्फाच्छादित असते. त्यामुळे तिथं फुलांचे प्रकार जर सोडले तर मोठ्या वनस्पती तिथे निर्माण होऊ शकत नाही, कारण ते वातावरण वनस्पतींना अनुकूल नाही. त्यामुळे त्या ठिकाणी अति उंचीवर वनस्पती दिसणार नाही. मध्य हिमालयात फक्त सूचीपर्णी वृक्ष दिसतील. कळलं की नाही? पण उंच भागामध्ये तुम्हाला वनस्पतींचा अभाव दिसेल, तिथे फक्त फुलं झाड दिसेल. ओनली कॉज ऑफ क्लायमेट, एवढंच त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. इतके प्रश्न इथे विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. या ठिकाणी आपण भारतातील वनस्पती जीवन आणि दोन्ही देशांतल्या परत वनस्पतींचा मी विचार केला. त्यामुळे हे समजायला खूप सोपं व्हायला पाहिजे. या ठिकाणी मी थांबतो. सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. ओके.